राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात प्रमुख संशयित वाल्मिक कराड यांना 31 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली। त्यानंतर त्यांची CID चौकशी बीड पोलीस ठाण्यात होत आहे। त्याचवेळी आता बीड पोलीस ठाण्यात 5 पलंग आणण्यात आला आहे। या प्रकरणाचा संदर्भ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी वाल्मिक कराड यांच्याशी जोडला आहे। त्यांनी या प्रकरणात एक ट्विट केलंय। त्यात अचानक पलंग कसे मागवले असा प्रश्न उपस्थित केला आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 3 आठवडे उलटल्यानंतरही 3 आरोपी अजूनही फरार आहेत। तसंच खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा हत्येच्या गुन्ह्यातही सहभागी असल्याचा आरोप होत आहे। त्यामुळे कराडच्या या प्रकरणात सहभाग होता का आणि असेल तर तो कशा स्वरूपात होता हे स्पष्ट होण्यासाठी हत्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान SITची घोषणा केली होती। सन 2010च्या बॅचचे IPS अधिकारी असलेले डॉक्टर तेली हे MBBS असून ते मूळगावचे बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील खंदीबुद या गावातील आहे। पोलीस दलातील त्यांच्या सेवेस पाचोरा येथून सुरुवात झाली। त्यानंतर त्यांनी वर्धा येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर नागपूर शहर पोलीस उपायुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.